बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी वारीतनं आहे। जेजुरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा उद्या मुक्काम आहे आणि जेजुरी वासियांनी या स्वागताची मोठी तयारी केली आहे। तर पालखी तळ सुद्धा सज्ज आहे। सेवा आणि वैष्णवांचा अनोखा संगम उद्या जेजुरीत पाहायला मिळणार आहे। भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करून माऊलींच्या पालखीचं भव्य स्वागत केलं जाईल। या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। विठुरायाच्या भेटीला निघालेली माऊलींची पालखी उद्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाची जेजुरी या ठिकाणी मुक्कामी असणार आहे आणि त्या अनुषंगाने जेजुरीकरांनी आणि प्रशासनानं जय्यत तयारी केली। मी पालखी तळावरती आहे। आपण पाहतो या पालखी तळावरती अशा पद्धतीने दर्शन व्यवस्था येणाऱ्या भाविकांसाठी, त्याचबरोबर हे जवळपास 8.5 एकरचं जे पालखी तळ आहे या पालखी तळावरती स्वच्छतेची व्यवस्था, विद्युतीकरण, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने करण्यात आलेली। त्याचबरोबर येणारे भाविक आणि माऊलींच्या स्वागताची तयारी देखील जय्यत करण्यात आलेली। विशेषतः इथं नियंत्रण कक्ष, स्वागत कक्ष अशा पद्धतीने देखील बनवण्यात आले। माझ्यासोबत जेजुरीकर आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने माऊलींचं स्वागत करणार आहेत आपण त्यांना विचारणार आहोत। काय सांगाल, माऊली उद्या येत आहेत, कशा पद्धतीने तुम्ही तयारी करणार आहेत आणि माऊलींचं स्वागत कसं करताय? येळकोट येळकोट जय मल्हाराच्या घोषामध्ये सर्व वारकरी आज या देवभूमीमध्ये मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी पायीवारीमध्ये या ठिकाणी येत असतात। सालाबादप्रमाणेच या ठिकाणी जेजुरीकरांना आलेले सर्व वारकरी संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशा पद्धतीने ज्याला घडली नाही काशी त्यांनी यावे जेजुरीपाशी अशी म्हण आहे। त्यामुळं मल्हारी मार्तंडाचा भंडारा उधळून या देवभूमीमध्ये सोन्याच्या जेजुरीमध्ये सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी जी एक जय्यत तयारी झालेली आहे। प्रशासन असेल, जेजुरी नगरपालिका, देवस्थान, विविध संस्था यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। आम्ही मंडळी सगळे गावकरी हे आतुरतेने वारकऱ्यांची वाट पाहतोय की जेजुरीमध्ये आम्ही घरोघरी त्यांची सोय केलेली आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि कुठेही कमी पडणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे। जेजुरीकर पूर्णतः माऊलींच्या स्वागतासाठी सजलेले आहेत। उद्या मात्र संत आणि देवांचं एक जो मिलाप आहे या देवभूमी आणि मध्ये संत येणार आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र पूर्णतः तयारी केली गेली आहे आणि उत्सुकता आहे, त्याचबरोबर आनंद देखील आहे। आणि उद्या माऊली आल्यानंतर भंडाऱ्यांची उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हार हे म्हटलं जाईल आणि ज्ञानोबा तुकोबांच्या घोषणाचाही जयघोष केला जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, जेजुरी।